पाकला भारताच्या कारवाईची धास्ती. पाकिस्तानी नेत्यांची झोप उडाली. ISI प्रमुखांवर सोपवली मोठी जबाबदारी. युद्धाचे ढग आणखी गडद. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेल्या पाकिस्तानचा त्यांच्या लष्करावरचा विश्वासच उडालाय. त्यामुळेच पाकिस्तानच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळण्यासाठी पाकनं चक्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदललाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचे प्रमुख मोहम्मद आसिफ मलिक यांना थेट पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली. मलिकांची नियुक्ती पाकला भारतीय सैन्याच्या कारवाईपासून वाचू शकेल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. कारण दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झालेत. कोण आहेत आसिफ मलिक ते पाहूया. पंजाब प्रांतातील सरगोदा जिल्ह्यात आसिफ मलिकांचा जन्म. 1989 मध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमी मधून प्रशिक्षण. बलुचिस्तान आणि दक्षिण वजिरिस्तान भागांमध्ये इन्फंट्री ब्रिगेड आणि डिव्हिजनचं नेतृत्व. लष्कराच्या जनरल मुख्यालयात जनरल म्हणून कार्यरत. ISIचे 31वे महासंचालक म्हणून जबाबदार. पाकच्या लष्करी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षक होते. माजी ISI प्रमुख फैज हमीद यांच्या कोर्ट मार्शल प्रक्रियेचं नेतृत्वही त्यांनी केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कारवाईच्या तयारीत आहे. त्याच भीतीनं पाकनं मध्यरात्री NSA म्हणून आसिफ मलिकांची नियुक्ती केली. या नियुक्तीआधी पाकच्या माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी भारताच्या कारवाईची भीती व्यक्त केली होती. पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्जामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है. भारताच्या गुप्त कारवायांचा थांगपत्ता नसणारे ISIचे प्रमुख आता पाकला काय सल्ला देणार, हा खरा सवाल आहे. दहशतवाद्यांना पोषणारं ISI आणि त्याचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानं दहशतवाद्यांपासून पाकला लांब राहण्याचा सल्ला देतील का, की दहशतवाद्यांना पोषण्यासाठी नवीन युक्त्या पाकला सुचवतील, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.